कुटवरी मिराऊ घरी कुटवरी मिराऊ घरी कोणी आहेत का घरात? संगीता, कोणी आहेत का घरात? कोणी आहेत का घरात? कोणी आहेत का घरात म्हटली? कोण पाहिजे तुम्हाला? संगीता. माणूस तू कोणी असाल पण भारी. थांबा, येतो थांबा. आता बाई तुम्ही हो का? काय देवा द्या संगीताला आणण्यासाठी. संगीताने सुनबाई तिला आणण्यासाठी आली. आणण्यासाठी आल्या? तुम्ही आणून दिल्या होत्या का? नाही, माझी ती सून आहे ना, ती सून आहे तर तुम्ही आणून दिल्या का? तुमचा पोरगा आणून दिला? कोणीच ना आणून दिले. मी तिला आणण्यासाठी आली. कोणीच आणून दिले? मग ते येते कशी आली? अरे काही म्हण, पण माझी चूक झाली आहे. ते मी दुरुस्त करण्यासाठी माझ्या सुनेकडे मी आली आहे. सूनबाई तुमची कुठे आहे ती? पण माझी सून इकडेच आली ना. कुठे आली इकडं? ओ ए दिनी, अरे तू खोटं बोलू नको. खोटं तिथं नाही बोलता तुम्ही. नाही तर माझ्या बहिणीला मारून घेऊन टाकल्या का? अरे असं नाही. अरे मी कशाला तिला मारणार?
बोलव ना माझ्या सुनबाईला. हो बोला हो तुझ्या अरे सुनबाईला. मला तिच्याकडून माफी मागायची. अरे मला वाटत नव्हतं माझं मुलगा असं करणार म्हणून. खरंच माझी सून म्हणजे लई भाग्यवान आहे. सून भाग्यवान आहे. सासू कपटी. अरे दिल्या तू खाई म्हण रे. अरे तू जे म्हणशील ना ते मी सहन करते. अरे तू मला मारशील तरी मी सहन करते. मारशील नाही बाई मी मारा गेलं नाही. ते माझ्यापाशी मारायचा धंदाच नाही आहे. सोय लावतो. सोय लावतो चांगला झेंडू मारून फिरवतो बाई. तुला चांगला सांगायचा आहात त्या बाई. जशी आलीस ना त्याच रस्त्याला वापस निघून जा. बाई फानबाई लावू नको अजिबात. अरे पण माझ्या सुनला नेल्याशिवाय मी इथून हलणारच नाही आहे. काही होऊन जा मी इथून जाणारच नाही आहे. जाणारच नाही आहे. तुझी सूनबाई नेल्याशिवाय न त्याची होती तरी बरी सूनबाई नव्हती. बापा बापा तिथं कशी माऱ्यास वनवास केल्या तुम्ही. तुझा पोरगा मारायचा कशी टक 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 बेल बेल डोळे करून पाहत होती. बरं जायचं अरे मला पश्चाताप झाला ना त्याच्यामुळे मी इकडे आली. तुझा पश्चाताप की मला सांगूच नको. मग मारलो गेलो तर एका तुझा पश्चाताप जागेवर काढून टाकतो. अरे दिल्या अरे तू काही बोल रे. अरे तू जे बोलशील ना ते मी आज सहन करून घेईन. पण माझ्या कुंभाने नेल्याशिवाय मी इथून हलणारच नाही आहे. इथून नाही चालती हो म्हणता आम्ही पहिला. ती काय बोलतोस रे? ती माझी सासू आहे रे. आणि त्या सासूबाईला माझ्या वाईट बोलतो. अरे ती आत्या लागते रे. सासूबाई बसा. अगं मला माफ कर ग. अगं तुला आजपर्यंत मी अशी छळत आली ना. अगं ते माफी मागायसाठी मी तुझ्याकडे आली आहे. मला माफ करशील ना? बसा सासूबाई. बसा. काय करायची सोय करते. दाबून चिवडा खाऊन जायला आमच्या घरचा कांदी पोह्याचा. साला भाटव नाही खात म्हणला. साला अर्धी चुंबडी आणतो तर पुरा सरास दाबून दिला. मी सांगितलं ना तिला वाईट बोलू नको म्हणून. तिला वाईट नाही बाई. मी आलो ना ते माझा किती पाहुणचार केला म्हणतो. साला कोंबड्या कापतो म्हणला ना साला चांगला पाहुणचार करून पाठवला. 4 दिवस माझ्यावरून उठलो नाही. इकडे झालं तर पदर जागेवर वाटाच लावा लागला. गमेला मांडलो. माझी काय परिस्थिती असेल म्हणतो तर पुरा उजरा खंडवतो. अरे सासूबाई मला न्यायासाठी आली रे. म्हणजे तू त्यासाठी आहेस तयार. मी एवढ्यानं तुझी परिस्थिती करून टाक. तुझे केस पूर्ण वारून गेले होते. ना अजून जातो म्हणून म्हणताय तू. अरे मला सासरी तर जावेच लागेल ना. सातारी किसारी जातच नाही. हे आली तशी जात. उठ तिथून. अरे सांगितलं ना. दादा ए दादा काम करताय का? एवा ताई सासूबाई आली मस्त सभा रोल मस्त ते पाय ना ते मानसिका टीव्ही मस्त वरती उंचवाली लावली ना आता मामाला सारून टाकली. भोकळ निघली. खालतं बागून पाहिजे अजून सरम लागत सर वरत तोड करून पाहणे. सासू हो का ना अजून असू ती सासू. सासरला जाते रे. हे बा पाक बदलली पा सासरला जाते मध्ये. एवढ्याला मारला तरी अजून सासरले जा त्याच्यापाशी. अगं एवढा त्रास होत असताना कशी सहन करतेस ग तू? मग किती झालं ना. आखरी ती सासर ते सासरच होते रे. तुम्ही कुठे पडत रे. अरे मला तर जावेच लागेल. तू बाई जाऊ घेऊ नको अजिबात. तू अजिबात कुटवारी मीरा